स्वागत आहे डे 2 मध्ये, अर्थात कोयना कबड्डी लीग 2026 सामना पर्व सर्वांना आहे याचा गर्व. पुन्हा एकदा चढाईसाठी एक आक्रमक खेळाडू अर्थातच जर्सी नंबर 8 लावणार का वाट पाहूया. एक चांगल्या प्रकारची बॉडी लँग्वेज आहे, चांगल्या प्रकारची पर्सनॅलिटी आहे. पुन्हा एकदा अति गाई संकटात नाही मित्र. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. म्हणतात ना अति गाई संकटात नाही. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. 2 गुणांमध्ये भर पडले. इथे तुम्हाला एकच संधी आहे, डू ऑर डाय, करा किंवा मरा. जिंकालचं टिकाल बॅक टू द पॅव्हलियन. नेक्स्ट इयर 2027 पर्व 7व्या मध्ये यावं लागेल तुम्हाला. इथे मात्र प्रत्येक लास्ट 5 मिनिट टू गो. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटे असतील. गुणफलक कबड्डी भारत नक्कीच एक माफ कर 22-6 16 गुणांची आघाडी आहे मित्रांनो. डिझे थांबलायत का? यस, संधी आली, संधीचं सोनं करा. कॅरी ऑन. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आपण भारतात 16 गुणांची एक मोठी लीड आहे. कबड्डीमध्ये लीड फिटताना पाहिले मित्रांनो. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 15 ते 20 गुण परत फेट होता. प्रो कबड्डीमध्ये पाहिले त्याचा खेळ करावा लागेल. पण त्याचा खेळ कोणताही असेल ते कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नसतो. दोन्ही संघांना 1-1 गुण. पुन्हा एकदा शुभम सज्ज आहे. काय खेळ केलाय या सामन्यामध्ये शुभमने. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं, तर ज्या प्रकारे फॉर्म मध्ये ज्या प्रकारे खेळ त्याने केलाय. लास्ट 4 मिनिट टू गो. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे 23-7 थोडक्यात झाले घात. अर्थात संघाचा करणं ज्या प्रकारे कामगिरी केली नाही ते पाटण बोरगिरी संघाने सुरेख माफ करा नाणेल संघाने सुरेख कामगिरी केली. शिवकृपा नाणेल. पाटण थोडासा बॅक फुटला, खूपच बॅक फुटलाय. आता मात्र प्रत्येक चढाईमध्ये तुम्हाला मोठं आक्रमण करावं लागेल, परंतु तसं नाही घडणार. कारण बघा ज्या प्रकारची लीड आहे शिवकृपा नाणेल संघाकडे. आता इथं मात्र त्यांच्याकडून मात्र नक्की टाइमपास केला जाणार. थर्ड ग्रेडसाठी खेळलं जाणार. हे आपण पाहिलं. हे नियम आहेत कबड्डीचे आणि ते फॉलो करावे लागतात. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं सुरेख पकड आहे. प्लीज 85 बाद करू नका, 85 बाद करू नका प्लीज. 2 गुण मात्र मिळतात. अर्थातच थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 9-23 असा गुणफलक आहे. अद्याप 14 गुणांची लीड आहे. एखादं लोन बसणं फार गरजेचं आहे. जर का लोन मिळालं तर नक्कीच कमबॅक होऊ शकतं. आणि चितीचा खेळ म्हणजे कबड्डी. त्यासाठी इथं पुन्हा एकदा तुम्ही शुभमला ऍडव्हान्स टॅकल कराल तर मित्रांनो तुम्हाला मोजावे लागतील गुण. पाहूया काउंटडाऊन चालू आहे. इथे आपण पण आम्हाला सांगतील, सागर सर सांगतील की हो 3 गुण. सुपर रेड, सुपर सीबी ऊपर डुपर रेड. अप्रतिम. चांगलं रोखलंय. अर्थातच इथे जर आपण पाहिलं तर 27 असा गुणफलक. ती स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. कोयना कबड्डी लीग 2026 7वं पर्व. याचाच आम्हाला गर्व. KKL 2026 डे 2 फायनल डे. भव्य आणि दिव्य बक्षिसांची मालिका आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज 50,000. आकर्षक ट्रॉफी. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटे मित्रमंडळ. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 19 गुणांची मोठी लीड आहे. अर्थात ज्या प्रकारची कामगिरी केली. चला विनंती असेल, थर्ड अँड लास्ट कॉल, शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. रायझिंग बुल्स विरुद्ध प्रिन्स वॉरियर्स. ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. पहिला सामना संपायचे काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. सो आपण ताबडतोब मैदानाची दिशेने या. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज 50,050. आमचे आदरस्थान युवकांचं प्रेरणास्थान. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोठं सहकार्य प्रत्येक वर्षी असतं. आणि हे 6वं पर्व. याचा गर्व आहे सर्वांना. LLB LLM आदरणीय माननीय श्री सतीश कदम भालेकर साहेब, अर्थात
त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आले 50,050. दुसऱ्या क्रमांकासाठी आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट सुरेश सावंत, वकील व उच्च न्याय मुंबई इथे मोठ्या पदावरती आहेत, ॲडव्होकेट म्हणून कामगिरी पाहत आहेत. सिद्धविनायक सेडलाईन्स उमरतचे ओनर अर्थात माननीय श्री गणेश सूर्यवंशी यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 30,030. त्यानंतर आपण पाहिलं तर माननीय श्री किरण साळुंके, शिवसेना चिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार सेना, मोठं पद आहे आणि त्यांनी मोठेपणा देखील दाखवला आहे. त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 20,020 आकर्षक ट्रॉफी देखील असेल. त्यानंतर जाऊया चौथ्या क्रमांकासाठी माननीय श्री राजाराम शेलार, माननीय माजी सभापती पंचायत समिती पाटण राजाभाऊ शेलार सरांकडून आम्हाला 15,050 कॅश द्यायच्या. चतुर्थ क्रमांकासाठी बघा इथे चतुर्थ क्रमांकापर्यंत पारितोषिक आहे. लाख मुलाची स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा अर्थात म्हणजेच कोर्टी तरुणाऊट कोयना कबड्डी लीग 2026 6वं पर्व. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे आणि या सामन्यात अतिशय सुरेख कामगिरी केली. त्याच्या सिंहाचा वाटा आहे तो शुभमचा. जबरदस्त कामगिरी शुभमने केले आणि त्यानंतर सम्राटने देखील उपरक्षक म्हणून त्याची जिल्हे